आपल्या आजारी असलेल्या पतीचा अंतिम क्षण जवळ आल्याचे लक्षात आल्यानंतर पत्नीने थेट आळंदी येथील इंद्रायणी नदी गाठली आणि इंद्रायणीच्या डोहात उडी मारून जीवन संपविले। तिकडे पत्नीने आयुष्य संपवलं आणि घरी असलेल्या आजारी पतीचाही काही काळानंतर मृत्यू झाला। काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी। त्वचा रोगाने त्रस्त आहात? चिंता सोडा। सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार, तेही कमी खर्चात। इसब, गजकर्ण, नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार। कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा। आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी। संपर्क 9860 40 66 07 8830 77 18 07। समजलेल्या माहितीनुसार नांदेड येथील होळी भागातील रहिवासी असलेले गंगाधर पंढरीनाथ चक्रवार वय वर्ष 65 आणि त्यांची पत्नी गंगामणी उर्फ मंगल वय वर्ष 55 हे दोघेही काही वर्षापूर्वी आपल्या गुरु किशन महाराज सासरे यांच्या सानिध्यात देवाची आळंदी येथे वास्तव्याला होते। त्यांनी डुडुळगाव जवळील यशोदानगरी येथे घर घेतले होते। दोघेही अत्यंत धार्मिक वृत्तीचे असून त्यांनी आपले जीवन ज्ञानेश्वर माऊली व गुरु महाराजांच्या सेवेत आणि भगवंताच्या नामस्मरणात व्यतीत केले। गंगाधरराव यांना काही दिवसांपासून गंभीर आजार होता। त्यांच्यावर नांदेड आणि पुण्यातील खासगी तसेच सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। अखेर डॉक्टरांनी घरीच सेवा करा असा सल्ला दिला। शनिवारी त्यांची प्रकृती खालावली आणि शेवटचे क्षण जवळ आल्याचे त्यांच्या पत्नी मंगलाबाईंनी ओळखले। त्यांनी मुलांना कल्पना दिली की आई बाबा फार काळ राहणार नाहीत। त्याच दिवशी त्यांनी आपल्या मोबाईलवर ज्ञानेश्वर माऊली आणि गुरु महाराजांचे दर्शन घेऊन येते असे स्टेटस ठेवले। शनिवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास त्यांनी साखरे महाराज मठात जाऊन पांडुरंग व माऊलीचे दर्शन घेतले आणि इंद्रायणीच्या डोहात उडी घेऊन आत्महत्या केली। याच दरम्यान गंगाधरराव यांनीही प्राण सोडले। आई घरात नसल्याचे लक्षात येताच मुलांनी शोधाशोध केली, परंतु ती कोठेच सापडत नसल्याने आळंदी पोलिसात तक्रार करण्यात आली। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी डोहात त्यांचा मृतदेह सापडला। रविवारी सायंकाळी पोस्टमॉर्टम नंतर दोघांवर इंद्रायणीच्या काठावर शोकमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले।